नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सोलापूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव बघणार आहोत. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पीक आहे गहू. कमीत कमी दर मिळालेला आहे 2605 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 3770 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 3265 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे ज्वारी. कमीत कमी दर मिळालेला आहे 3860 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4450 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4140 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा. कमीत कमी दर मिळालेला आहे 5000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 5240 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5150 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तूर. कमीत कमी दर मिळालेला आहे 6000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7800 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7218 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तांदूळ. कमीत कमी दर मिळालेला आहे 3350 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 6590 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 3620 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे अद्रक. कमीत कमी दर मिळालेला आहे 4000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 5000 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4500 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे कांदा. कमीत कमी दर मिळालेला आहे 100 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1500 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 700 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे लाल मिरची, जिचे कमीत कमी दर आहे 9000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 20000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 17000 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह सोलापूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.